नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मला पहिल्यांदाच श्री रवींद्र धंगेकर हे काहीतरी सीरियस ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचे ॲलिगेशन्स आरोप करताना दिसतायत. एरवी त्यांच्या आरोपामध्ये पुराव्याचा अभाव असतो. बऱ्याच वेळेला ते केवळ आक्रमक भाषेचा वापर करतात आणि त्यातनं साध्य काहीच होत नाही. पण आत्ता श्री मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भामध्ये धंगेकरांनी घेतलेली भूमिका ही पुण्यातल्या सजग, जागृत वगैरे नागरिकांसाठी फारच महत्वाची आहे आणि मला कधी-कधी प्रश्न पडतो, की पुण्यामध्ये जशा मी महाराष्ट्राला सांगितलं, की पुण्यामध्ये 70-80 गुंडापुंडांच्या टोळ्या आहेत. तसे असे पुण्यात किती राजकारणी आहेत, की जे बिल्डरशिप करत-करत मोठे झालेत. तोच धागा रवींद्र धंगेकर यांनी घेतला आणि त्यांनी श्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती विथ प्रूफ गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि यातनं कायदेशीर भलेही नसतील, पण नैतिक प्रश्न मात्र जरूर उपस्थित झालेत. मुरलीधर मोहोळ सक्षम आहेत या दंगेकरांच्या आरोपावरती उत्तर द्यायला. ते जेव्हा उत्तर देतील, तेव्हा आपण त्याचा नीटपणे खुलासा करूच. पण एक तर सांगायला पाहिजे, की त्यांनी असं म्हटलंय, की राजकारण्यांनी व्यवसाय करू नये असं कुठं लिहिलंय का? कारण गोखले यांच्याबरोबर त्यांची जी एल-पी आहे, जे जॉइंट व्हेंचर होतं, भागीदारी पार्टनरशिप होती. त्याच्याबद्दल त्यांनी निवडणूक ॲफिडेव्हिटमध्येच ते लिहिलेलं होतं आणि नंतर अर्थात ते त्याच्यातनं बाहेर पडलेत वगैरे असा त्यांचा खुलासा होता. त्यामुळं हे बरोबर आहे, की राजकारण्यांनी व्यवसाय करू नये असं कोणी म्हणणार नाही. उलट स्वच्छ, नीट व्यवसाय करावा. कुठेही गैरमार्गाचा वापर करू नये. जे इतर उद्योगपती करतात तसे आणि तेवढंच निर्मळ काम करावं असं सगळ्यांनाच वाटत असेल. पण तसं ते नाहीये असं श्री रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की जैन बोर्डिंग ट्रस्टच्या व्यवहारासंदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हस्तक्षेप झालाच आहे. या लोकांनी भगवान महावीरांना घाण ठेवलं. एक लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. त्यामुळं जे काही धंगेकर बोलतायत, ते केवळ पुण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतायत असं मला अजिबात वाटत नाही. त्यांना कुठून तरी मोठं असं बळ असलं पाहिजे, ज्याचं ठाणं कदाचित त्यांच्या मनात असेल, की ज्या ठाण्यामुळं ते इतके कॉन्फिडंट आहेत, की आपण काही बोललो आणि विथ प्रूफ बोललो, तर आपलं काही होणार नाही ना पक्षातनं हकालपट्टी होईल. तर हा जो भाव त्यांच्या मनात ठाण मांडून बसलाय, त्यामुळे ते असं करतायत असं दिसतंय. पण महत्व असं आहे, की या निमित्ताने पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळतंय तर खरं, की कोण कितने पानी में है. महत्वाचं आहे ना ते. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जैन बोर्डिंग ट्रस्टचा सगळा व्यवहार एका दिवसात कसा झाला? त्यामुळे संशय निर्माण होतोय. गोखले आणि बडेकर बिल्डर हे मोहोळ यांच्या जवळचे आहेत आणि त्याची चर्चा खूप आधीपासून पण होती. गोखलेंच्या बरोबर तर त्यांची पार्टनरशिप आहे, हे त्यांनी इलेक्शन पिटिशनमध्ये सांगितलंय. पण काय आहे, की गोखलेंना एक ग्लॅमर आहे आणि बडेकरांच्या संदर्भामध्ये ते भलेही मोठे बिल्डर्स असतील वगैरे, पण तेवढं ग्लॅमर नाही असं म्हणतात पुण्यात लोक. पण आता दंगेकरांचं म्हणणं आहे, की बडेकर आणि गोखले ह्या दोघांचे मोहोळ पार्टनर आहेत. बँकेचे अधिकारी देखील त्यांचा मित्रच हाही योगायोग आहे. बडेकर यांच्या खाजगी गाडीवरती महापौरांचा लोगो कसा? आणि इथे नैतिक प्रश्न उपस्थित होतो, जो दंगेकरांनी उपस्थित केलाय, की जेव्हा मोहोळ हे पुण्याचे महापौर होते आणि त्यांच्या कोविड काळातल्या कामाचं महाराष्ट्रभर कौतुक झालं. किमान पक्षी पुण्यात तर झालं आणि त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये अत्यंत नकारात्मक वातावरण असून सुद्धा आणि धंगेकरच त्यांच्या विरोधात उभे राहिलेले असून सुद्धा पुणेकरांनी चांगल्या मताने निवडून दिलं आणि पुढे निवडणुकीमध्ये काय होईल तो भाग ह्याच्याशी निगडीत नाहीये. पण ते महापौर असताना बीडकर यांची खाजगी गाडी जी इनोव्हा क्रेस्टा होती, ते ते वापरत होते आणि त्याच्यावरती महानगरपालिकेचा लोगो कसा होता, की ज्या महानगरपालिकेचं 8-9 हजार कोटी रुपयाचं बजेट आहे. तर ते बजेट असताना त्यांनी खाजगी गाडी आणि तीही बडेकरांची कशी वापरली? बरं पहिल्यांदा असं झालंय, की दंगेकरांनी पुरावे दिलेत. आर-टी-ओकडं ही जी गाडी रजिस्टर्ड केलेली आहे, त्याचा पुरावा दंगेकरांनी दिलेला आहे. जो पुरावा दिसतोय, की खरोखरच ती गाडी बडेकरांची आहे आणि जेव्हा दंगेकर ती गाडी वापरत होते, तेव्हा त्याच्यावरती महापौरांचा फलक आहे. मुरलीधर मोहोळ यांनी एक वाक्य तोंडपाठ केलंय, की मी वैफल्यग्रस्त आहे आणि मी निवडणुकीत पडलोय, म्हणून मी अशा पद्धतीचे आरोप करतोय. पुण्यातल्या गुन्हेगारीवरती बोला, मी केलेल्या आरोपावरती बोला. म्हणजे असं दिसतंय, की मोहोळांना काही करून दंगेकरांना आपल्या रेषेमध्ये आणायचं आणि त्या दृष्टीनं हे सगळं चाललंय. गाडी बडेकरांची असून या गाडीला महापौर असा कसा लोगो लावला असं ते म्हणतायत. मी जे पुरावे दिले त्याचं उत्तर द्या. मी वैफल्यग्रस्त आहे की नाही तो भागच नाहीये आणि म्हणून असं दिसतं आहे यातलं मधले जर अर्थ आपण काढले, तर खरोखर दंगेकरांनी मोहोळांना एक्सपोज केलंय असं मानायला जागा आहे. कारण एरवी मोहोळांचा एकूण जो चेहरा होता ते राज्यात
मंत्री म्हणून चर्चेत असण्यापेक्षा केंद्रात ते सहकार मंत्री आहेत, सहकार राज्यमंत्री आहेत, सिव्हिल एव्हिएशन सारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. उडानच्या संदर्भात त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्र अंतर्गत केलेल्या आहेत आणि पुढचा एक मोठा पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट त्यांच्यासाठी होता. पण आता दंगेकरांनी त्यांच्याभोवती ते बिल्डर राजकारणी आहेत असंच एक नवं वातावरण तयार केलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर करताना मोहळांना सुद्धा बऱ्यापैकी अडचणीचा सामना करावा लागेल असं दिसतंय. कारण त्यांच्याच इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये 38 त्यांनी म्हटलंय की ते गोखलेंचे पार्टनर होते आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झालाय. कदाचित कुमार सप्तऋषी यांच्याकडे त्याचं उत्तर असावं की पुण्यात किती असे राजकीय नेते आहेत की जे बिल्डरशिप करत 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 मोठे झालेत. कारण असं दिसतं आहे की पुण्याचा जो अस्ताव्यस्त विस्तार झाला त्याच्यामध्ये पॉलिटिशियन आणि अधिकारी असं नेक्सस आहे आणि म्हणून केवळ गुंठेवारीतनं आलेले गुंठामंत्रीच इथे आहेत असं नव्हे, तर इथले पॉलिटिशियन आणि स्पेशली असं म्हणतात की कोथरूड आणि परिसरात, वारजानी परिसरात जिथे मोठ्या प्रमाणामध्ये रिअल इस्टेटला बूस्ट मिळालाय, तिथले नगरसेवक, काही लोक की ज्यांनी पिंपरी चिंचवडमधनं विधानसभेच्या निवडणुका लढल्यात किंवा विद्यमान काही लोक की जे महाराष्ट्र विधिमंडळात ह्या परिसरातले आहेत, ते बिल्डर आहेत. त्यामुळे तो प्रश्न पडला आणि कुमार सप्तऋषींनी धंगेकरांचं फोनवरून कौतुक केलं म्हणून मला त्यांना विचारायला आवडेल आणि ते करूया आपण त्याच्यातनं. आता असं म्हणतात की ह्या सगळ्या याच्यामध्ये जे संजय राऊत म्हणाले की भाजप अंतर्गत सुद्धा मोहळांच्या विरोधात एक टीम आहे आणि एक चर्चा अशी आहे की मुळीक असतील, मेधा कुलकर्णी असतील किंवा श्री चंद्रकांत पाटील असतील यांना तर ह्या वादामध्ये आनंदच झाला असेल की ज्या पद्धतीनं मोहळावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांना पण मोहोळ यांच्यावरती निशाणा साधण्यासाठी पालिका निवडणुकीमध्ये दंगेकरांच्या रूपाने एक चांगलंच अस्त्र मिळालंय. तसं नसतं तर जे मोहोळ हे राज्य ऑलिम्पिक संघटनेसाठी अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी घेऊन उभे आहेत, तर त्यांच्यावरती ज्या दंगेकरांनी सतत शॅल्वो म्हणजे आरोपाची फैरी झाडली आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी काही भाऊबीज साजरी केली नसती. बरं केली तर केली. आपण असं म्हणू की ते भाऊ, बंधू, बहीण अशाच एक नातेसंबंध आहेत. त्याचे फोटो शेअर नसते की सोशल मीडियावरती आले याच्यातच सगळं आलं. हे असं महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आहे. शरद पवार आणि कलमाडी यांना खासदार असताना पालिकेवर वर्चस्व असताना अ, कारभारी बदला वगैरे अशा हाक दिल्याने तो बदल झाला. अजित पवार यांचं पालिकेवरती वर्चस्व प्रस्थापित झालं. आत्ता सुद्धा काका आणि पुतणे थोडेसे जवळ आलेत असं म्हणतात. त्यामुळं याचा फायदा ह्या वादाचा राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणामध्ये होईल. नरेटिव्ह परसेप्शन जर सेट झालं, तर ही आत्ता मधल्या काळातली जी काही बदलाची भूमिका दिसते, त्याच्यानंतर असं दिसतंय की ह्या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणामध्ये ह्या वादाचा फायदा होईल. अर्थात जेवढी विकास कामं सध्या पुण्यात सुरू आहेत असं भाजपचं मत आहे. त्याकडे मतदार कसा बघतो ते महत्वाचं आहे. बाय द वे दंगेकरांना सुद्धा प्रतिवाद केलाय भाजपनं आणि त्यांना तर जागा चोर वगैरे म्हणतात. तोही माझ्याकडे एक्सवरची पोस्ट आहे, सोशल मीडियावरची सध्याची पोस्ट होते. दंगेखोर यावर तुझं तोंड उघड रे, हे आरेतुऱ्याची भाषा आहे. जागा चोर दंगेकर. पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे जे तू सांगतोयस ते तसं काही नाहीये. ना ना तू ते ना गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महापालिकेची होती खरे. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दंगेकरांनी ह्या संदर्भामध्ये उत्तर द्यावं की त्यांच्या संदर्भामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आलेली होती त्याच्यामध्ये दंगेकर हे जामिनावरती आहेत वगैरे असं भाजपच्या शहर कार्यकारिणीकडनं हे पोस्ट येत आहेत. मी म्हणतो की ह्या नेत्यांचे ना पुणेकरांनी महाराष्ट्रातील लोकांनी आभार मानले पाहिजेत, मनापासून आभार मानले पाहिजेत. किती नव्या गोष्टी आपल्याला कळतायत. घायवळच्या प्रकरणामध्ये इथल्या राजकारण्याचं आणि ह्या गुंडापुंडांचं नेक्सस कळलं महाराष्ट्राला. आता बिल्डरांचं आणि ह्या राजकारण्यांचं नेक्सस कळतंय आणि म्हणून पुण्यासारख्या शहराची जी काही वाट लागली आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सुज्ञ नागरिकांना सांगायला नको. काय प्रचंड ट्रॅफिक जाम आहे आणि मला तर असं आता मत झालंय माझं, की पुणे म्हणजे एक अस्ताव्यस्त वाढलेलं एक तुलनेनं लोकसंख्या अधिक असल्यामुळं त्याला मोठं गाव आपण म्हणू इतकंच ते आहे. ना तिथे सिव्हिक सेन्स आहे, ना ट्रॅफिक सेन्स आहे, ना ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे, ना सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आहे. आणि गुंडापुंड, हातात शस्त्र घेऊन मोकाट फिरणारे लोक, त्या गुंडापुंडांना शस्त्र पुरवणारे पोलीस अधिकारी परवाने घेऊन असं सगळं पुण्यामध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं ह्या लोकांची दंगेकर असतील किंवा त्यांच्यावरती आरोप करणारी भाजपची मंडळी असतील त्यांचे आभार मानले पाहिजेत. की त्यामुळं महाराष्ट्राला कळतं आहे की महाराष्ट्रामध्ये बिल्डर आणि राजकारणी असं कसं एक मोठं नेक्सस आहे नव्हे. बिल्डरच राजकारणी आहेत किंवा राजकारणीच बिल्डर आहेत. थांबूया पण इथे. माझा प्रयत्न काय, जे घडतंय जसं घडतंय ते महाराष्ट्रासमोर मांडायचं आणि ते सांगत असताना कुठलाही आविर्भाव अधिकचा न आणता जे सत्य आहे ते सांगायचं आणि त्यामुळेच तुम्हाला ते आवडते त्याबद्दल तुमचे आभार.
थँक्यू सो मच.